तुम्ही गांधी पुतळ्यापासून या वॉकला सुरुवात केली तर गांधी पुतळ्याची जी जागा आहे ती हैदराबाद स्टेटमध्ये तिथे हमामखाना होता. म्हणजे बाहेरचे जे लोक यायचे त्या ठिकाणी आंघोळ करायचे आणि स्वच्छता वगैरे करून मग त्यांचा जे कारोबार आहे तो करायचा. अशा पद्धतीने तिथे हमामखाना होता. हैदराबाद स्टेट काँग्रेसची जी मुवमेंट झाली तर ज्या वेळेला हैदराबाद निजामापासून आपल्याला मुक्ती मिळाली त्यावेळेला इथलचे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्याच्यामध्ये रतिलालजी जरीवाला, संग्रामसिंगजी चौहान, बाबूलालजी पराटी, नंदलालजी जयस्वाल हे जे लोक होते तर यांनी काय केलं की त्या ठिकाणी दुसरं काही इतर काही होऊ नये म्हणून तो हमामखाना जो आहे तो तोडला आणि तिथे गांधींचा पुतळा छोटासा स्थापन केला. त्याच्यानंतर जे आहे तर 1950-51 पर्यंत जो आहे ते परत त्यांनी मग काय केलं की नाही आपण इथे गांधीचा चांगला पुतळा उभारायला पाहिजे. मग तिथे एक चांगला त्याला चबुतरा वगैरे बांधून जे आहे तर जयपूरहून ही मूर्ती मागवली. आताची जी मूर्ती आहे ती जयपूरची आहे. या लोकांनी स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या खर्चाने शहरातून काही लोकांकडून डोनेशन घेऊन जे आहे तर ही मूर्ती जयपूरहून तयार करून या ठिकाणी ती स्थापन केली. म्हणजे हा त्या गांधी पुतळ्याचा इतिहास.